नमस्कार, मी मंगल। वेलकम टू माय चॅनल। आज मी बनवते आहे हिवाळा स्पेशल झटपट तयार होणारे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय गुणकारी असे बाजरीचे लाडू। पौष महिना सुद्धा आलेला आहे, तर या काळामध्ये बाजरी, गूळ, तीळ हे पदार्थ अतिशय आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात, म्हणून हे आवर्जून खाल्ले पाहिजे। त्यासाठी आज मी बनवते आहे बाजरीचे पौष्टिक असे लाडू आणि ते तुमच्यासोबत शेअर पण करते आहे। त्यासाठी मी ते साधारण 1 पाव बाजरीचं पीठ घेतलं। आता यामध्ये चवीसाठी थोडंसं मीठ, मोहनसाठी तूप घालायचं 5 ते 6 चमचे, 3 ते 4 चमचे दूध घालायचं आणि या पिठाला सगळीकडे चोळून घ्यायचं। असं केल्याने दुधाचा ओलसरपणा आणि तुपाचा तेलकटपणा, ही बाजरीची जी कणी असते, जो दाणा असतो तो छान फुलला जातो आणि आपले लाडू हे नरम होतात। आता हे पीठ असं दाबायचं, झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचं 10 मिनिटांसाठी। तोपर्यंत मी इथे 5 काजू आणि 5 बदाम घेतलेले आहेत, तर हे आपल्याला तुकड्यांमध्ये असे कापून घ्यायचे आहेत। ड्रायफ्रूट्स हे आपल्या आवडीप्रमाणे घालायचे आहेत, मी जास्त नाही घातलेले आहेत कारण आपल्याला मूळ फ्लेवर पाहिजे आहे बाजरीचा। त्यानंतर साधारण मी ते 150 ते 200 ग्राम गूळ घेतलेला आहे, जो असा बारीक बारीक कापून घेतलेला आहे। आता 10 मिनिटं झालेली आहेत। घेऊया आपण बाजरीचं पीठ, मस्त छान फुलल्या गेलेलं आहे, तुम्ही बघू शकता। त्यानंतर आता काय करायचं, थोडं थोडं पाणी घालून ह्या पिठाचं आपल्याला घट्ट असं पीठ मळून घ्यायचे। आता हे पीठ खूप काही असं जास्त वेळ मळायचं नाही आहे, कारण हलकंसं असं भिजवून गोळा तयार झाला पाहिजे इतपत हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। आणि भिजलेल्या पिठाचे मस्त छोटे छोटे असे मुटकुळे तयार करायचे। हवं तर पुऱ्यासुद्धा तुम्ही लाटू शकता, पण मला ही पद्धत सोपी वाटते कारण एका वेळी भरपूर तळल्या जातात। मंद आचेवर तळल्या गेल्याने मस्त हे खुसखुशीत होतात आणि छान तळल्या पण जातात। इथे मुटकुळे तयार झालेले आहेत, तर गरम तेलामध्ये आपल्याला हे सोडायचे आणि मंद आचेवर, थोडासा वेळ लागला तरी चालते, पण मंद आचेवर मस्त हे आतून बाहेरून कुक होतील इथपर्यंत तळून घ्यायचे। अशा पद्धतीने आता इथे बऱ्यापैकी हे झालेले आहेत। रंगसुद्धा याचा छान चेंज झालेला आहे, मस्त हलके फुलके झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। अशा लाईन पडल्या पाहिजे, म्हणजेच आपल्या इथे हे मुटकुळे छान तळल्या गेलेले आहेत। अशा पद्धतीने आता हे मुटकुळे आपल्याला असे तोडून ठेवूया, म्हणजे काय होईल की लवकर थंड होतील। अशा पद्धतीने मुटकुळे थंड झाले की मिक्सर जारमध्ये घालायचे आणि मस्त बारीक असा याचा चुरमा तयार करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता मस्त दाणेदार असा चुरमा इथे तयार झालेला आहे। त्यानंतर राहिलेला चुरमासुद्धा तयार करून घेऊया। हवं तर आपण याला चुरम्याचे लाडूसुद्धा म्हणू शकतो। त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तूप घालायचं, त्यामध्ये ड्रायफ्रूट्स असे तळून घ्यायचे। तळलेले ड्रायफ्रूट्स चुरम्यावर काढून घ्यायचे। त्यानंतर त्याच तुपामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे आणि अगदी 1 ते 2च चमचे पाणी इथे घालायचं आहे, मी तर 1च चमचा घातलेला आहे। आता याचा मस्त असं आपल्याला ढिला पाक तयार करून घ्यायचा आहे। पाक म्हणजे पूर्णपणे आपल्याला याला मस्त चाचणी वगैरे नाही येऊ द्यायची आहे, फक्त गूळ वितळल्या गेला की आपला पाक इथे तयार झालेला आहे। तर हा तयार पाक आपल्याला चुरम्यावर घालून घ्यायचा आहे। त्यानंतर थोडंसं विलायची पावडर मी इथे घातलेली आहे। हवं तर थोडंसं जायफळसुद्धा तुम्ही घालू शकता, कारण जायफळसुद्धा खूप छान लागते। आता हे छान मिक्स झालेलं आहे। आता हे लाडू वळण्यासाठी तयार झालेलं आहे। त्यानंतर मी इथे 3 ते 4 चमचे भाजलेले तीळ घेतलेले आहेत, ते सुद्धा त्यामध्ये असे व्यवस्थित घालून द्यायचे, व्यवस्थित मिक्स करायचं आणि मग काय मस्त हव्या त्या आकारामध्ये लाडू वळवून घ्यायचे, म्हणजेच आपले इथे बाजरीचे चुरमा लाडू तयार झालेले आहेत। तर या पौष महिन्यामध्ये अशा लाडवांचा तुम्ही सुद्धा नक्की आस्वाद घ्या। नक्कीच मी बनवलेले हे लाडू तुम्हाला आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।